हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर बघा, आजची सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे आपण. तलाठी भरती जाहीर झालेली आहे. तर बघा, जी आपण बघितलं होतं की तलाठी भरती जी ही एमपीएससी मार्फत घेण्यात येणार होती. तर बघा, जी आपली रिसेंटली जी एमपीएससी ची गट क ची पदभरती जाहीर झाली होती, त्यामध्ये हे तलाठीच्या आपले जनरली 1500 प्लस जागा जे आहेत हे ऍड करण्यात आलेले. तर बघा, आजचं परिपत्रक आहे आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पब्लिश केलेलं आहे दिनांक 22 जुलै 2026 रोजी, म्हणजे आजचं. बघा काय म्हणते, आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी 25 जून रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून 16 जुलै रोजी शुद्धीपत्रकानुसार परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर रोजी ऑफलाईन ओएमआर पद्धतीने होणार होती. तर या बघा, याला अनुसरून अर्ज स्वीकारण्याची जी अंतिम दिनांक ही आता 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि यामध्ये जनरली प्रस्तुत परीक्षेमध्ये नमूद संवर्गाकरता समान अर्थ असणाऱ्या नवीन संवर्गाचा, बघा नवीन संवर्गाचा महाराष्ट्र गट क संयुक्त परीक्षा 2026 मध्ये समावेश करण्यात येणार असून मागणीपत्रांचा संक्षिप्त तपशील खालील प्रमाणे. बघा, या मागणीपत्रकामध्ये महसूल व वन विभाग, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी म्हणजेच तलाठी गट क विविध नियुक्त्या. जनरली बघा, ह्या किती आहेत तुमच्या? तर 1539 आहेत. किती पद आहेत एकूण? जनरली 1539 पद आपले तलाठीचे हे जे आहे हे एमपीएससी थ्रू, म्हणजेच आता जी होणार आहे आपली 25 ऑक्टोबर 2026 रोजी जी एमपीएससी गट क ची जी परीक्षा होणार होती, त्यामध्ये हे पदे ऍड करण्यात येणार आहे. आणि सेवा प्रवेश नियम जर बघितले आपण, ते 5 ऑगस्ट 2026 जनरली रोजी स्वीकारण्याचा जे अंतिम दिनांक, म्हणजेच सेवा प्रवेश जे नियम आहेत यानुसार जनरली 5 ऑगस्ट 2026 नुसार याचा जे सेवा प्रवेश नियम आहे यानुसार ते अनुसरित आहेत. त्यानंतर बघा, कोणते कोणते पद आहेत या एमपीएससी गट क मध्ये. तर महसूल व वन विभाग मधले जे आपले तलाठीचे जे आहे 1539. त्यानंतर बघा, काही आपले वरिष्ठ अभिलेखापाल 11 पदे, सहाय्यक अधीक्षक गट क 11 पदे. त्यानंतर बघा 254 पदे. आणि अजून बघा, जे आपले तलाठी आहे, तर या तलाठीसाठी आवश्यक अर्हता कोणती आहे? तर संविधानिक विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी, बघा कोणतीही पदवी चालणार आहे. त्यासोबत यामध्ये काय काय आहे? लिपिक व टंकलेखक, बघा आदिवासी विकास विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, नियंत्रण शिधावाटप, पुरवठा निरीक्षकचे बी जे पद आहेत हे पण यामध्ये मला वाटते ऍड केलेले. त्यानंतर बघा, पुरवठा निरीक्षक नाही, बघा त्या विभागातील लिपिक टंकलेखक पदे आणि महसूल व वन विभाग निपिक हे नोंदणी मुद्रांक विभागामधले. तर असे जनरली जर बघितले आपण, तर पहिले जे तुमचे 2619 होते, आता ते मिळू 1500 जनरली आता यामध्ये 3088 झालेले. किती आहे? 3088 पदे झालेली आहे. तर जनरली आता ही परीक्षा कधी होणार आहे? तर जनरली जर बघितलं आपण, तर ही तुमची 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे. आणि जी अंतिम सादर करण्याचा दिनांक आहे हा 5 ऑगस्ट 2026 रोजी आहे. किती आहे? 5 ऑगस्ट 2026 हा अंतिम दिनांक आहे. आणि जनरली ते जे आपण शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 8 ऑगस्ट 2026 आहे. तर बघा, या व्यतिरिक्त काही जर डाऊट असेल, तुम्हाला शंका असेल, तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा. सो थँक्यू.